राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा। अजितदादांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। तेरणा ट्रस्टचं काम केवळ सुनेत्रा पवार अजित पवारांपर्यंत सीमित नाही। राणा जगजित सिंह ट्रस्टचं काम पाहतात। अंजली दमानी यांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं उत्तर। किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। सांगोल्यात शहाजी बापू पाटील गटाला दे धक्का। नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा गटाची युती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला। निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा। कणकवलीत ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती। संदेश पारकरांना राजन तेलींचा पाठिंबा। कागलचं राजकारण 24 तासात फिरलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। कट्टर विरोधक मुश्रीफ समरजित घाटगेंचा तह। शिंदेंची शिवसेना एकाकी। पुणे शहरात पुन्हा एकदा दिवसाढवळ्या। तरुणाची हत्या दगडानं ठेचून करत धारदार शस्त्रानं वार। आणि मुंबई सीएनजी गॅसचा तुटवडा। रिक्षा, बस तसंच कॅब वाहतुकीत अडथळा। खासगी वाहनधारकही चिंतेत। संगमनेर नगरपालिकेवरती अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची एकाहाती सत्ता आहे। यावेळी मात्र त्यांना काँग्रेसचे चिन्ह सोडून स्थानिक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जावं लागतंय। काँग्रेस पक्षातनं निलंबित केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे। त्यामुळे महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे। तर आई दुर्गाताई तांबे यांचा देखील अर्ज दाखल केला असून सगळ्या वॉर्डमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत। खालचे जे 15 प्रभाग आहेत त्या सगळ्या 15 प्रभागांमध्ये 30 उमेदवार आमच्या आघाडीचे हे निवडणूक लढतील। संगमनेरकरांना आजपर्यंत आम्ही जी सेवा दिलेली आहे, मागच्या अनेक वर्षांमध्ये संगमनेरकरांचे जे मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही केलंय आणि आता पुढच्या टप्प्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा आहे। म्हणून संगमनेर 2.0 म्हणजे जसं आपण सॉफ्टवेअर नवीन अपग्रेड करतो त्या पद्धतीने या शहराला आता नवीन अपग्रेड देण्याची जी गरज आहे ती आमच्या नव्या पिढीने आता हा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवा चेहरा म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची उमेदवारी आम्ही आता केलेली आहे। तर कराडमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची चर्चा निष्फळ ठरली। काँग्रेस 16 जागांवरती लढणार असून काँग्रेसकडनं झाकीर पठाण नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट कराडला अशी आघाडी झाली आहे। पालिकेमध्ये धक्कातंत्र पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचं जाहीर झालेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे आणि या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याच सोबत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते यांच्यामध्ये फूट पडलेले आहे आणि काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देणार असल्यामुळे त्यांचा झाकीर पठाण हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील। तर त्याचसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला साथ दिल्यामुळे त्यांचा उमेदवार हा राजेंद्र सिंह यादव राहणार आहेत। तर तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे या ठिकाणी तिसरा पक्ष राहतो तो म्हणजे भाजप आणि भारतीय जनता पक्षाकडून निष्ठावंत आणि प्रामाणिक राहिलेले पक्षाशी विनायक पावसकर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकंदरीत या सर्व घडामोडीमुळे कराड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत होणार हे जाहीर झालेलं आहे। तर यामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं आणि शिवसेनेची युती होणार होती। मात्र याचं फिसकटण्याचं कारण म्हणजे काँग्रेस पक्ष हा चिन्हाव निवडणूक लढवण्याची मागणी करत होता, तर इतर लोकांची आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशी इच्छा होती। तर भारतीय जनता पक्षानं आणखीन एक ट्विस्ट निर्माण केलेला आहे, तो म्हणजे
यशवंत विकास आघाडी म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे गेले 15 ते 16 वर्ष नगरसेवक राहिलेले विजय वाटेगावकर हे ऐन वेळेला भाजपाची उमेदवारी नगरसेवक पदाची घेतलेली आहे. त्यांनी भाजपमध्ये जाणं पसंत केलेलं आहे. हा धक्का शिवसेना शिंदे गटाला बसलेला आहे. एकंदरीत कराड नगरपालिकेमध्ये शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात अनेक घडामोडी घडून दुरंगीच्या ऐवजी तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. आता बातमी कोल्हापुरात तिथे कागलचं राजकारण 24 तासात फिरलंय. कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाडगे एकत्र आहेत. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाडगे गटाला आहे. राज्यामध्ये आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत आणि माजी खासदार संजय मंडलिक हे एकाकी पडलेत. कागल नगर परिषदेमध्ये 24 तासामध्ये चित्र फिरलंय, राजकारण फिरलंय. कारण नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे गट एकत्र आलेला आहे. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद हे समरजित सिंह घाडगे गटाला, असा एकूणच फॉर्म्युला ठरलाय. त्यामुळे राज्यामध्ये आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतायत कोल्हापुरातल्या कागल इथे. त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक हे एकाकी पडले. या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं. ज्ञानेश्वर, कागलमध्ये हे दोन्ही दोन टोकं असताना एकत्र कसे काय आले समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ? श्वेता, कागलच्या राजकारणानं सकाळपासूनच इथे वेग घेतला होता. या ठिकाणी नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आपल्याला माहितीच आहे की चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. मात्र कागलमध्ये समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ हे एकत्र येतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे हे एक होणार का ही शक्यता आहे ते अनेक जण व्यक्त करत होते. मात्र एकूणच राजकारण आहे ते 24 तासात फिरलेलं आहे. वरिष्ठ पातळीवरून मोठ्या हालचाली झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यानंतर नगराध्यक्षपद आहे ते हसन मुश्रीफ गटाला आणि समरजित राजे यांच्या गटाला उपनगराध्यक्षपद द्यायचं ठरलेलं आहे. काही जागांच्या संदर्भात सुद्धा आहे ते बिनविरोध चर्चा आहेत त्या झालेल्या आहेत. त्या जागा बिनविरोध आणल्या तर त्या कुणाला किती वाटून द्यायच्या त्याबाबत सुद्धा सकाळपासून ती राजकीय खलबत आहे ते या दोन नेत्यांच्यामध्ये झाले आणि अखेर दुपारनंतर आहे ते नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदावरती त्यांचं एकमत झाल्याचं पाहायला मिळते. अर्थात उमेदवार आहे ते दोन्ही हे नेते एकत्र बैठक घेऊनच आहे तो ठरवणार आहेत. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कागलच्या राजकारणाची दिशाच आहे ती संपूर्णपणे या निर्णयामुळे बदलण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. कारण हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत ते एकत्र आलेले. खरं तर या दोघांचं टोकाचं राजकारण आहे ती विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. अगदी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकीसुद्धा फोडून घेतली होती. मात्र आता नेते एकत्र आल्यामुळे आहे ते अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. मात्र दुसरीकडे संजय मंडलिक यांची मात्र चांगलीच कोंडी झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या दोघांनी मात्र बाजूला ठेवले. त्यामुळे राजकारणामध्ये कधी काही घडू शकतं याचं एक उदाहरण म्हणता येईल. ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी.